हा जो क्वेश्चन दिसतो हा क्वेश्चन आपला कधी आलेला आहे मार्च 2022 या वर्षी आलेला निवडला 1 मार्कसाठी क्वेश्चन आहे. मग हा क्वेश्चन कसं सोडायचा आपण डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व करतो. समजा हे जे दिसतं आपण हेच घेतलं आता हा जो डिटर्मिनंट आहे आपण कसं सॉल्व करणार आहे. हे जे दोन दिसतात हा 2√3 आणि 3√3 या दोघांचा काय करायचा क्रॉस मल्टिप्लाय 2√3 into हा 3√3 हा झाला पहिला ब्रॅकेट मधला. नंतर दुसरा कोणता हा इथला 2 आणि हा इथला 9 या दोघांचा गुणाकार 2 into किती येतो 9 या दोघांचा गुणाकार. मग त्यांचा गुणाकार कसा करता येईल आपल्याला. हा 2 into 3 2 into 3 किती येतो 6 येतो आणि √3 into √3 किती येतो आपला तो पण 3 येतो मायनस 9 2 किती येतो इथं 18 येतो. इथं काय इक्वेशन समजा 6 into 3 किती येतो 18 आणि इथं काय 18 18 minus 18 किती आला 0 आला. म्हणजे आपला हा जो डिटर्मिनंट आहे याचं उत्तर किती येतं आपलं 0 येतं. त्याच्यानंतर पुढचं हे आपल्याला इथे एक इक्वेशन दिलेलं आहे असं काहीतरी आणि इथं दुसरं दिसतं असं आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे एक्स आणि वायची किंमत काय करायची आहे फाइंड आउट करायची. पण हे जे इक्वेशन आपल्याला असं दिसते आणि त्याचं कन्वर्जन करून घ्यावं लागेल आपल्याला. समजा आता हे जे इक्वेशन पहिलं दिसतं आपल्याला तिथं काय पहिलं इक्वेशन रूटमध्ये किती आहे एक्स बाय वाय आणि इथं इक्वल टू किती दिसतं आपल्याला 4 दिसतोय. मग समजा इकडं रूट दिसतो या दोन्ही बाजूचा समजा आपण काय केला स्क्वेअर घेतला स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड दोन्ही बाजूचा जर वर्ग घेतला तर याचा रूट इथं कॅन्सल होईल. तिथं उलट काय एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू किती येणार आहे हा 4 याचंच काय स्क्वेअरिंग म्हणजे इथं काय एक्स बाय वाय इज इक्वल टू किती येणार इथं 60 होईल. हा वाय डिवायडेड तिकडे गेल्यानंतर काय होणार होतो मल्टिप्लाय म्हणजेच काय होईल इथं 16y आणि 16y पलीकडे तो जर इकडे आला तर काय होणार आपला प्लसचा मायनस होईल. मग x मायनस 16y इज इक्वल टू किती आला 0. हे आपलं इक्वेशन कोणतं आलं पहिलं. आता आपल्याला इक्वेशन दुसरं सोडायचं आहे. इक्वेशन 2 कोणतं आहे आपलं इथं 1/x हे इक्वेशन दिसतंय. मग हे इक्वेशन कसं सॉल्व करता येईल आपल्याला. आता ह्या इक्वेशनमध्ये छेदस्थान इथं x आहे इथं y दिसतो आणि इथं xy दिसतो. मग आपल्याला हा x पण कॅन्सल झाला पाहिजे y पण कॅन्सल झाला पाहिजे आणि xy पण कॅन्सल झाला पाहिजे. म्हणून ह्या इक्वेशनला आपण काय करणार आहे मल्टिप्लाय बाय x आणि y लिहितो. म्हणजे ही इक्वेशनला प्रत्येक टर्मला x आणि y ने मल्टिप्लाय केलं x1 1/x प्लस काय त्याला पण x y ने मल्टिप्लाय केला इनटू काय तो 1/y आणि ही जी शेवटची टर्म आहे याला पण मल्टिप्लाय काय केलं 1. आता प्रत्येक टर्म आपण x ने मल्टिप्लाय केलं मग इथे कॅन्सल कोण होते हा जो इथला दिसतोय आपला हा इथला x आणि हा इथला x कॅन्सल झाला हा इथला y आणि हा y कॅन्सल झाला हा इथला xy आणि हा इथला xy कॅन्सल झाला. मग इथं उरला कोण आपला हा इथं उरला y इथं उरला आपला x आणि इथं उरला काहीच उरला नाही म्हणजे 1 म्हणजे हे जे इक्वेशन आपलं काय आलं x plus y is equal to 1 म्हणजे हे इक्वेशन नंबर आपलं काय आलं 2 आलं. मग आता आपल्याला ह्या दोन याच्यावर आपल्याला काय भेटले हे दोन इक्वेशन भेटले आणि ह्या दोन इक्वेशनवरून आपल्याला काय करावं लागेल आता x आणि y ची किंमत काढावं लागेल. आता समजा x इक्वल टू x मग इक्वेशन 1 x minus 16y is equal to 0 आणि दुसरं इक्वेशन होतं x plus y is equal to 1 होतं. आता ह्या दोन इक्वेशनचे प्लस करावं लागेल का मायनस करावं लागेल. जर आपल्याला x आणि x सारखा आहे हे दोन्हीचं चिन्ह सारखे म्हणजे हे कॅन्सल होतील. म्हणजे कॅन्सल होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ह्या दोघांची काय करावं लागेल वजाबाकी. पण ज्यावेळेस आपण ह्या दोघांची वजाबाकी करणार त्यावेळेस साईन काय होणार चेंज होणार आहे. म्हणजे ते काय हा प्लस इथं काय झाला मायनस हा प्लस इथं हा काय झाला मायनस हा प्लस इथं हा काय झाला मायनस. मग एक्सला एक्स काय झाला कॅन्सल इथं 16 याला पण मायनस आहे याला पण मायनस म्हणजे इथं किती झालं 16 मध्ये किती आला 17y आणि बरोबर किती आला हा इथं -1. मग आता इथे इक्वेशन काय येणार आहे हा -70 मल्टिप्लाय तिकडे गेला तो काय होणार आहे डिवाइड होईल म्हणजे किती आला -70. मग इथे काय आला मायनस मायनस कॅन्सल y इज इक्वल टू किती आला 1/70. y ची किंमत आपल्याला भेटली. आता या y वरून आपल्याला काय करायचं x ची किंमत काढायची. मग त्यासाठी काय करते y ची किंमत ही कशात टाकायची इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये. मग इथं आपण इथे काय put y is equal to 1/70 in इक्वेशन 2 आपलं काय होतं x plus y is equal to 1 होतं. मग x
प्लस वाय इज इक्वल टू 1. वायच्या जागी आपण काय टाकू समजा 1/70 इज इक्वल टू 1. मग इथे काय होणार आहे हा x इक्वल टू हा जो 1/70 हा प्लस तिकडे गेल्यावर काय होणार तो मायनस होणार आहे. मग इथं काय होईल याचा छेद सारखा म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय. मग इथे काय 7 इंटू काय तो 17 मायनस 1 डिवाइडेड बाय काय तो 17. मग 17 मायनस 1 किती होतो 16/17. ही कोणाची किंमत झाली x ची किंमत झाली. अशा प्रकारे आपली कोणती किंमत आली x ची आणि दुसरी किंमत आली y ची. बरोबर.